तर आता बघा आई शेकटाच्या शेंगा आणि सुकटची रेसिपी करायला लागले मस्तपैकी. तर आईने शेकटाच्या शेंगा भाजी आता ही करायला लावली कापून ना. ताईनी त्या निवडून निवडून ठेवल्या मोठ्या मोठ्या, काय मास मास आपल्याला पाहिजे नाही का होते ना. त्यांना पण मोठ्या आता एक गोंटी भरून दिली ना तर ते पण तसेच होते. उलटा चांगले दिले ना ये हे जरा मोरड्या ना ते या सगळ्या मोकड्या वाकड्या बिकड्या आईने ठेवल्या ना. 300 रुपयाच्या एक गोण भरून विकल्या. 300 रुपयाचे एक गोण भरून दिले. पण काय करशील आता अजून जातील आता शेताव पण हा शेगूट. ती ताई आता व्हिडिओ टा पाहल तर मग शिपाई शेंगा कशा भरून दिले. फोन नाही करा ना आता. तिने घेऊन बोलवेल होता ते मोठं शेंगा फोन करेल होता. करेल ना एकदा फोन तर भरून येईन. तर आता काय इथं नाही फावत तर ताई तुम्ही यावा ना, शेंगा घेऊन जावा भरपूर. ओढ्यात येती तर तुम्ही घेऊन गेले असते एक गोण भरून. ओढ्यात येती तर पिशवी भरून देतो ना. आता काय काय मारलं तर जाय सवडच नाही. आता भाजीपाला पण घेऊन गेले असते. मुले कोथिंबीर गवार फवार सगळी भाजी घेऊन गेले असते तुम्ही. काय का सचिन ही पण कामावर जात ना. आता भाऊशी पण कामाला जायला लागलं. त्याची मुलं काही जमत नाही. मला पण शाळेचा जेवण रांधायला लागत. बनवलं घेऊन जावं पालघरलं तर रविवारी तर परत रविवारी जावं का पालघरलं तर काय. तर चला आता आईला शेंगा कापून घेऊ दे. मग शेंगा कापून झाल्या का सुकट मोडली का मोडेला होती बेनी चालूच करून ठेवला आहे. तर बेनी करायला लागेल. तर बघू आता. चला आईला शेंगा जरा कापून घेऊ दे मोठ्या मोठ्या मस्त कडकशे एकदम. फायनली आईने शेंगा कापून घेतल्या मस्तपैकी कडकशे ना. आता मग आता सुकट का काय धुवल तर एवढा टाइम लागला. एक डब्बा भरला था. एवढा शेंगा खायच्या आहेत आम्हाला शेकटाच्या. आम्ही तिघा खायला आणि एक बाबू आहे तो काय एक शेंग खाल तरी त्याला जमल ना. तो खायलाच करत आहे. तर चला आता भाजी करू कशी आई करते तर बघू. काय ताईने आता शेकटाच्या शेंगा धुवून घ्या. शेंगा धुवायला तशी नको ना बात सांगवायला. तो पाय काय सांगा बात तुला काय तायान बरा झाला नाही ऐकली. ताईने इकडे स्वयंपाक बनवून ठेवलाय. काय काय गरम पाणी करून ठेवलाय. शेकटाच्या शेंगा शिजवत ठेवतेस मग सुकट टाकू पण शिजतील का. हो शिजत. हा ताईची पद्धत कशी तर बघू. नंतर बोलतो सुकट टाकू कशी तर बघू. आता सांगते ती लगेच टाकली ना तर जास्त शिजल कवर व्हायचे. असा आहे काय. शिजून शिजून त्याला सवाव केला नाही लागेल ना. हा काय 2 उकला शिजना ती. हा फाटायला 2 एक. तर आता आग फुगायला लावली. गॅसच खपला आहे ना. तर आमचा गॅस संपला. त्याची मुलं आता सगळा स्वयंपाक चुलीवर. 2 बाटलीच घ्या लागतील मग बरा पडल. मग एक भरून ठेवायला लागेल ना. खपला का तो लावायचा पण महाग हवा ना. तर तुम्हाला मोदीचा फुकट भेटा ना. तर तो मोदीचाच आम्हाला भेटेल. अजून एक बाटला भेटा तुम्हाला खरं. मग फॉर्म भरा. फॉर्म भरायला लागेल. स्त्रियांसाठी फक्त लेडीज साठी तुला भेटल तो. मला भेटेल तर आता फॉर्म कुठे भरून ते याचेच भरायला लागेल ना. ऑनलाईन भर. ऑनलाईन भर. तर लसणाची फोडणी दिली आईनी. ऑनलाईन कुठे जाऊन विचारवलं तर बसलं. यो भाजी तिखट सा पका है. यो पके सांग वांगी बटाटे वांगी ना ते बटाना ना. तर भाज्या तुलाही तिखट करतेस ना रे. तर तिखटच लागत ना आम्हाला खाया. आता जरा कमीच टाकू ना तिखट. थोडा कमी टाक जास्त नको टाकू. ऊन पण आहे बघा. तुझं ते तिखट खावं ना.
दिली आईने फोडणीचा तिखट मीठ मसाला सगळा टाकला, लसूणला फोडणी दिली आणि आंबारण वगैरे ते लसूण टाकल्यावर टाकलं. आंबारण म्हणजे ते चिचोला विसण टाकला तर टाकायचं नाही तर विषाण टाकला तेव्हाच टाकायचं, ते विषाण नंतर टाकलं ना वरून. तर बघा मित्रांनो, सुकट त्याच्यातच नाही टाकायची, मग बरोबर नाही होत, वरून टाकायची. चोवर होय ती, चोवर होते बोलते. शिजून शिजून ना ती चोवर होय ना, हा आम्हाला शिजवायची. आता गरम पाणी टाकला, मग शेंगा लवकर केली ना. तर चला आता शेंगा शिजू दे, नंतर मग सुकट टाकताना दाखवून तुम्हाला, बरोबर ना. तर चलो, आईने आता आईने सुकट काढायला लावली मित्रांनो. बघा खजान्यातून काढली सुकट. भाऊ तिथं थंडा घेऊन ना धर धर करायला लागलाय, फोड फोड. तर आई जेव्हा फोडेल ना पेल तेव्हा तो पण, म्हणजे एक त्याला पाहिजे असा कधी. तर आता भाजी कोण आज चाखल तर काय माहित, टेस्ट करेल तर. ती बेनी करून ठेवली होती ती काल विसरून, तर आईने वेचून ठेवलेली होती सुकट काल. मग टाइम नको असा म्हणून आईने कालच सुकट साफ करून ठेवलेली. मला दे ना थोडी, मी चिवला ते दिवशी आणाय बोललो पण आणलीच नाही तिने मंडईवरून. परवांचे दिवस बोललो मी सांगत होतो, तू सांगत होता कमी ना, ते विसरलो. मासं संपवलं काय अख्खं मांजरान खाल्लं. काय ताईने ते दिवशी मच्छी सुकवली ती अख्खी मांजराने खाली मित्रांनो. ती वालत घालेला नाही मांडवावर ठेवेल ना. तुम्ही गेलीस तिकडे नाही, मांडवावर नेऊन ठेवेल. तर परत मी काय केला, भांडी घसली ना, आतापर्यंत आग आहे पक्की. तर मी ते मोठा टोप घेतला ना, चुलीवर नेऊन ठेवली ना. परत मांडवावर अशी काढली ना, पण चुलीवर ठेवून तर सुटतील. तर मग काय केलं, परत ते दार लावून ठेवला ना, ते चुलीवर टोप, ते पडघे साठ्या लावून ठेवला ना, टोप चुलीवर गेलो. लगे मनवलं तर आठवण आला, तिकून फिरलो तर आठवण आला, लवकर सासच. मग फोन लावून सांगत ते मासर असतील, ते दाखव खाल्लं. तर पाहिला 3-1 भाजायचं होतं, मले नुसतं होतं 2च फक्त खरेदी होती त्यात. तर चला आता तिकडे भाऊचा आपण घाय झाले, तलबल उडली तर बाटली पडते, एकटाच मजा करतो तिकडे बाटलीला बघून बघून, त्याला पण नजर लागली. तर आता चला आई बघा कशी सुकट टाकून घेते. तर सुकट टाकायची ना, त्यात मग आंबारण टाकायचं ना. तर बघा आता सुकट टाकून घ्यायला, अशी आमची पद्धत आहे, आदिवासी पद्धत. ती अर्धी लवखा ती भुजून टाकत ना, भाजून. तशी नाही ना टाकत आपली, अशीच आम्ही इथे टाकून पहिल्या पाहिजे. आता परत गॅस करपेला आहे ना, तर पप्पा पण तशी छोर असतील. तर चला आता भाजी आई मग चिचोला वगैरे टाकल, मग झाला का डायरेक्ट आता भेटू थोड्या वेळात. आणि आता चिंच धुवून टाकल. चिंच टाकली आता धुवून ना. बघा ती कोथिंबीर टाकली, चिंच नाही, चिंच पण टाकली आणि कोथिंबीर पण टाकली. बघा चिंच आणि कोथिंबीर टाकून घेतली मस्त पैकी. आता 5-10 मिनिटात भाजी शिजल का मग डायरेक्ट जेवताना भेटू, बरोबर ना. तर चलो आता जरा शिजू दे. शेंगा शिजले पण आता जरा शिजू दे 2-5 मिनिटं. आईने आता भात वाढायला लावला. भात भाजी शेकटाची शेंगा आणि सुकट मस्त भाजी झाली, एकदम कडकशी रेसिपी. तर आता भात वाढून घेत आहोत मस्त पैकी. तर चला आईला भात आणि भाजी वाढून घेऊ दे. शेकटाची शेंगा पण मस्त झाल्यात बघा, जवळून दाखवतं. या बघा एकदम शेकटाची शेंगा चकाकाय लागल्यात, एकदम तकाकाय लागल्यात बघा. तर बघा मित्रांनो भाजी कशी झाली कमेंटमध्ये सांगा. आता भात वाढून ठेवते, मग भात वाढून झाला का मग डायरेक्ट जेवताना भेटू परत ना. तिकडे काय चणे भाजत ठेवलं, हरभर आणलं शेतावरून, ते पण भाजत ठेवलं तिकडे थोडस. तर चला भात वाढू दे, नंतर मग जेवताना भेटू परत. चला आता आईने सकाळची नाश्त्याला केलेली वांगी बटाटी भाजी ती पण वाढायला लावली. बस मला जास्त नको. तर बघा आता ती पण तिला लावली. भाऊ तिकडे बसला. तर आता कोण टेस्ट करून भाजी दाखवत होतं, मी वाट बघतो मला पण जेवायला बसायला. तुम्हाला पण टेस्ट भाजी करून दाखवली म्हणजे बरा.
तर बघा. टेस्टी. नाही हे तर- अरे ये लवकर जेवाय. नाही हे तर चाकली आहे, ती चांगलीच आहे बाबे. ऐ, गरम पाहा मी तर टेस्टी करून हाय. ते तर तुम्ही तर बघू आता चांगली झाली सगळं. दोन खेळाडू बसलेत. झालीच. आता कोण भाजी टेस्ट करून दाखवत होतं. हा बोंबीला नाही सांगितलं होतं ओलं म्हणा ना, तू एवढं बोंबील केलं. फार गरम आहे. डिस आहे ना म्हणून नीसी जरा का कशी भारी आहे. भारी आहे. हम्म. तर चला, मला आता तोंडाला पाणी सुटलं मित्र. हा योग लई सुरपलतो सारखा भाऊ. जरा त्यात पीठ टाकला. पीठ पण टाकलास. हो जरा फार भारी आहे. पहिले काय करत आपले मामाशींचे होतो ना, तर आपली आया काय करत पिठूच लावा शेकटाचे शेंगाला. हा काय. आर भारी पीठ लावायचा. तर चला आता मी पण जेवण करून घेतो मित्रांनो. मग जेवल्यावर भेटू परत. तर चलो आता जेवण करून घेऊयात मस्तपैकी. मग जेवल्यावर भेटू परत. जरा जेवणाचा आनंद घेऊ. या तुम्ही पण जेवायला बस मित्रांनो. मग आपण सगळीजण सोबत जेवू मस्तपैकी. ते या तुम्ही पण जेवायला आता. मग जेवलो का भेटू परत. तर चलो. पण टेस्ट कर. माझा पण भात वाट बघायला लागलाय मस्तपैकी. जेवण करून घेतो. बघा मित्रांनो, त्या दिवशी तर मी घरी व्हिडिओ एंड करायला विसरलो. आपला लास्टचा कसा जरा घाईघाईत होतो. शेतावर पण जायचा होता. जेवण जरा पाणी पण द्यायचं होता ना, त्याच्यामुळे विसरूनच गेलो बाय बाय करायला. तर चला, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्व तुम्हाला नोटिफिकेशन नवीन नवीन व्हिडिओचे येत राहतील. तर जरा सपोर्ट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चला बाय 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 बाय.